लाडक्या बहिणींकरता आता सरकार मोठा निर्णय घेत आहे आणि या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली। लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल असंही त्यांनी सांगितलंय। सरकार बँकांसोबत चर्चा करणार आहे आणि महिलांना उद्योगाकरता भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे असं अजित पवारांनी सांगितलं। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो। त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल।